हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. आणि सकाळी सकाळी रानात आलो होतं 8 वाजता. काय सांगायचं तुम्हाला, जेवाय नाही काय नाही, पण लसूण म्हणजे लसूणच काढला काना काना काना. होय आत्या सकाळी येऊन. आणि आता बाबळ पडली ते आम्हाला असं वनवास आल्यात असं वनवास आल्यात की मापा सावलीला कुठं बसावं कुठं नाही, इतकंच अवघड झालंय आमचं. आमचा ऊस एवढूसा त्याच्याच खाली आम्ही जेवायला बसलूया. काय करायचं आता, उन्हात तर जेवाय बसून जमतंय का आणि कसं बसायचं, असलं ऊन राका राका करतंय बघा. ऊन हाय कशाच तरी सावली. ऊसाची सावली पण हाय. होय, असं मस्त बटाट्याची भाजी चपाती आणि ह्याची चटणी आणली अशी खायला आणि बसलोय. कोणाची तोंड दिसाय नको, कोणाची काय नको. काय अगं खाली बघून चाललंय भुकलं. जीव दे बाया. खाली बघून चाललंय तेव्हा बाप येते तिकडून. म्हणलं जेवण बापून पशी एक खेप भरून द्यावं. लागते बाई. हं? खाल्लं नाही मेलय. काय चटणी खालच्या डब्यात आहे की आता. चटणी ही आणली. तर तुम्ही सगळीजण जेवण करायला असं बसलोय ऊसाच्या सावलीला. आणि लसूण सकाळपासून तिकडं काढलाय, ते आता भरायचं आहे आणि बापूंकडे द्यायचं आहे. बापू तिकडे खाली गेल्यात, काय करतात काय माहित नाही. मग बाबळीच्या सावलीला अशी गार सावली होती, घरी जायची गरजच नव्हती. तर तास दोन आराम केला असता मग आणि कामाला लागलो असतो. होय आता बरोबर का नाही, पण आता तसं नाही ना. एक कोप घाला इथं कोप. आणि काय करता कोप घातल्या सावली. आणि कोपत काय एवढी गार सावली होती त्या बाबळीची, काय सावली होती अहो. अगं छपराची अशी ती ह्याची घातली ना प्लास्टिकची कोप गार सावली. चला कुणाच तरी एक फोन येतो या, एकच मिनिट थांबा, अर्जंट असेल. झालं ओ लसूण हो का अजून इकडे राहिलाय. एक खेप टाकून आलं, भरून दिलती. अजून आता हे सगळं भरून द्यायचंय. बापू तिकडे पिशव्या टाकून गेलेत. जिवलू मग अशी गवात गोळा केले. आता हे सगळं भरायचं परत. काँग्रेस तेवढंच गवात सगळं तेवढंच निघलंय. होय, सगळं सारखंच निघतंय आता. आणि ऊन बघा कसं काय, तुम्हाला सगळं गोल फिरून दाखवते. दुपार झाली. पलीकडं आमच्या त्या चुलत सासऱ्यांचा कांदा तर काही दिसा नाहीच. तिकडं पलीकडं आमचा हरभरा आहे, काढतोय अजून इकडं असं काँग्रेस झालं त्यामुळे दिसा नाही. ऊन लागायला लागलेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी. आता हे राहिलेला काढलाय सगळा. आता हे पिशवीत भरायचं काम चालू आहे. गवताचं वजन तिथे एक गोळा केलंय. होय आता तर चला भरा पाटापाटा. आता जायचंय घरी. लय ऊन लागायला लागले, काय सांगायचंय. ऊन लागलं तरी इलाज नाही. आता अजून 2 दिवस त्रास आहे जीवाला. तोंडाचा तर पदार्थ साधं ऊन लागतंय वे. जेवण करून एवढं वाप काढलं. 3 माप झालं म्हणायचं. कारण येळा लागला आहे तर ते आता बोट दुखायला लागले. असं ओढलं खासकीने ते नेमकं इथं पाठीमागं लागले. आता इथं आमटीच्या शेजारीत नेमकं घरी आलो व्हायचं. आता थोडंसं पोहणाकाराचं लसूण पसराव म्हणलं. हो का इथं एवढा टाकलाय, इथं पण गच्च भरले. हे सावलीला पांगवावं लागते. काय करायचं, उन्हात मग जागा आहे. उन्हात ठेवून नाही ना जमत आम्हाला, म्हणून हे असं टाकावं लागते गार. उन्हाने सकाळ धरणं कधी 9ला रानात गेली. माणसं म्हणते चेहऱ्याला काही नाही झालं, पण चेहऱ्याला नाही काय लाल झालं त्याच्यामुळं तसं झालंय. असं गोट कांद्याची पिशवी तिथंच होती की नाही, दोन्ही ठेवलेलं की गाडीत मी. थोडं चला आता हा व्हिडिओ मी इथंच टाकते. संध्याकाळून अनेक रानात जायचे 4 वाजता. आता थोडं 1 तास 1.5 तास आराम करू. लय पण मून डोक्यावर घेण्यात काय मजा नसते. असं बाहेर निघू वाटा नाही. ज्ञानेश्वरीने आज धुणं सुद्धा काढलं नाही. काढ म्हटलं तरी. आणि इकडे ह्या लिंबाखाली तर ढेकूचा आका थरच लावला, वतलंच नाही. आता हे असा ढीग ठेवायचा वय. हां असं हे ढिगाचा लय पसरला आहे सगळं. बाय सगळ्यांना.